गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही निघालोय आमच्या मोस्ट अवेटेड डेस्टिनेशनसाठी. खूप दिवसापासून हा ट्रॅव्हल आम्ही प्लॅन करत होतो, पण समहाव काही होत नव्हतं. फायनली आज दिवस आले आणि आज आम्ही निघालो आहोत तिथे जाण्यासाठी. अर्णव, कुठे चाललोय आपण? आज आम्ही चाललो आहोत भीमाशंकरला. भीमाशंकर काय आहे? भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंग मधला एक ज्योतिर्लिंग आहे. येस, तर आम्ही आज चाललो आहोत भीमाशंकरला. तर सकाळी 6 वाजताच आम्ही मुंबईहून निघालो. सो पहिला आमचा जो हॉल्ट आहे तो आम्ही पुण्याला घेणार आहोत. आम्ही दीदीकडे चाललो आहोत वारजेला. तो मुंबई टू वारजे हे डिस्टन्स आहे 179 किलोमीटर. सो अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 तास आम्हाला लागतील पुण्याला पोहोचायला. आणि देन पुणे वारजे टू भीमाशंकर आहे 116 किलोमीटर. ते पण आम्हाला अराउंड 3 आवर्स लागतील भीमाशंकरला पोहोचायला. पुण्याला मावशीच्या घरी आलो आहोत. अवनी दीदी, तू काय माझ्यासाठी स्पेशल नाश्ता केलाय? अर्णव, मी तुझ्यासाठी हेल्दी नाश्ता केला आहे, व्हेज कटलेट. वाव अवनी दीदी, कटलेट खूप छान झालाय. सो आता आम्ही पुण्यावरून पुढे भीमाशंकरला जायला निघालोय आणि आता आमच्या सोबत अवनी आहे. अवनीने आम्हाला या टूर साठी जॉईन केलंय. नाउ लेट्स टॉक अबाउट हाउ टू रीच भीमाशंकर. भीमाशंकरला पोचायचं कसं? सो 3 वेज आहेत, बाय एअर, बाय ट्रेन अँड बाय रोड. सो बाय एअरने येणार असाल तर पुणे एअरपोर्ट हे नियरेस्ट एअरपोर्ट आहे. पुणे एअरपोर्टपासून भीमाशंकर जे आहे ते 118 किलोमीटर लांब आहे. सो कॅब करून तुम्ही भीमाशंकरला पोचू शकता. सो बाय ट्रेनने येणार असाल तर शिवाजीनगर स्टेशन आहे, तिथे उतरा. शिवाजीनगर स्टेशनला उतरायचं रिझन कारण का त्याच्या बाजूलाच शिवाजीनगर बस स्टँड आहे, जिथून MSRTCच्या बसेस सुटतात, ज्या तुम्हाला भीमाशंकरला पोहोचवतील. आणि त्याचे चार्जेस जे आहे ते 185 रुपीज पर पर्सन फॉर मेल आणि फिमेलसाठीही हाफ तिकीट होते. सो तिथून शेअर टॅक्सी पण अवेलेबल आहेत, ज्याचे चार्जेस आहेत 800 to 1000 रुपीज पर पर्सन. तिथे बार्गेनिंग करून तुम्ही हे चार्जेस कमीही करू शकता. हे राऊंड ट्रिपचे चार्जेस आहेत. सो बाय रोडने येणार असाल तर 3 रूट आहेत भीमाशंकरला पोचण्यासाठी. फ्रॉम तळेगाव, देन मुंबई, ठाणे, घोडेगाव आणि देन मंचार एक रूट येतो भीमाशंकरसाठी. तळेगाव रूटने आम्ही आलेलो, पण रोडची कंडिशन खूपच वाईट आहे. खूप साऱ्या ठिकाणी काम चालू आहे, खूपच नॅरो रोड आहे. तर आम्ही सजेस्ट करू तुम्ही मंचार हा जो रोड आहे त्या रोडने या. तो जास्त सेफ आहे आणि रोडची कंडिशनही खूप चांगली आहे. तळेगावचा रोड जो आहे तो शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, पण रोडची कंडिशन खूपच खराब आहे. तो आम्ही सजेस्ट करू तुम्ही मंचार ह्याच रूटने भीमाशंकरला या. नाउ लेट्स टॉक अबाउट स्टे. कुठे राहायचं भीमाशंकरला आल्यावर? तर इथे आसपास खूप सारे हॉटेल्स आहेत, धर्मशाळा आहेत, होमस्टेज आहेत. जनरली भीमाशंकरचा आहे मेन सीझन जो आहे तो ऑगस्ट टू फेब्रुवारी असतो. तिथे हॉटेलची जी प्राईस रेंज आहे ती 1000 रुपीजपासून 3000 रुपीजपर्यंत मिळू शकते. आणि जो ऑफ सीझन जो आहे तो एप्रिलपासून जुलैपर्यंत चालतो, तेव्हा तुम्हाला हॉटेल जनरली 500 to 2500 या रेंजमध्ये मिळतील. जनरली जे चांगले हॉटेल्स आहेत ते मंदिरापासून 10-12 किलोमीटर लांब आहेत. तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर MTDC आहे, ली मॉरी आहे, अरण्य रिसॉर्ट आहे, त्याच्यानंतर ब्ल्यू मॉर्मॉन, ही काही रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत ती मंदिरापासून 10-12 किलोमीटर लांब आहेत. सो लोक MTDCमध्ये राहणं जास्त प्रिफर करतात कारण का MTDC जे आहे ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे जर आपण बाकी हॉटेल्सबरोबर कंपेअर केलं तर. तर इथे जनरली 3 टाईपच्या रूम्स अवेलेबल आहेत. VIP रूम आहे ज्याची कॉस्ट अराउंड 2600 आहे. त्याच्यानंतर डिलक्स रूम आहे, त्याची कॉस्ट आहे 2000 रुपीज. आणि डॉर्मेटरी आहे ज्याची कॉस्ट आहे 4000 रुपीज. आणि इथे 8 लोकांसाठी डॉर्मेटरी जी आहे ती 8 लोक शेअर करू शकतात.
सो जनरली ऑफ सीझनमध्ये आम्ही असं सजेस्ट करू की MTDC हा एवढा चांगला ऑप्शन राहणार नाही, कारण का तिथे AC रूम अवेलेबल नाही आहेत. आम्ही जिथे राहिलो आहे ब्ल्यू मॉर्मॉन, इथे AC रूम्स अवेलेबल आहेत आणि नॉन AC पण आहेत आणि बंगलोजसुद्धा आहेत. सो जनरली तिथली प्राईस रेंज जी आहे ती 3000 रुपीजपासून चालू होते आणि बंगलोज इट कॉस्ट अराउंड 9500. पण इथली प्रॉपर्टी खूप छान आहे, खूप मोठा स्प्रेड आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही चाललो आहोत दर्शन घ्यायला. आता सकाळचे 4 वाजले आहेत. तिथे पोचायला आम्हाला अर्धा तास लागेल. आता आपण या भीमाशंकर मंदिरातून जाऊन आलो. ते मंदिर किती जुनं आहे? ते मंदिर असं बोललं जातं की 800 वर्ष जुनं आहे आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजाराम महाराज येऊन गेलेत. मावशी, या मंदिराच्या मागची स्टोरी काय आहे? सो असं बोललं जातं, याच्या रिलेटेड बऱ्याच स्टोरीज आहेत. त्यातली एक स्टोरी मी आज तुम्हाला सांगते. तर आपल्याला रामायण माहिती आहे. रामायणमध्ये कुंभकर्ण होता, राईट? तर कुंभकर्णाला कोणी किल केलेलं? श्रीरामाने. ओके. तर कुंभकर्णाचा मुलगा होता भीमा. तर भीमाला खूप राग आलेला रामाचा की त्याने माझ्या वडिलांना मारलं. सो भीमाला माहिती होतं की तो रामाबरोबर तर फाईट नाही करू शकत. मग त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवाची पूजा केली आणि त्याने तपस्या केला आणि त्याला मागणं मागितलं की मला खूप पॉवरफुल बनव. आणि भीमा पॉवरफुल झाला. भीमा पॉवरफुल झाल्यानंतर त्याने लोकांना, जे इनोसेंट लोक होती, त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यातला एक राजा होता कामरूपेश्वर. त्याने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याला बोलायला लागला की तू शिवाची, महादेवाची पूजा करायची नाही. सो त्याने काय केलं, त्याला तो काही ऐकायला तयार नाही की नाही, मी तर शिवाची भक्ती करणारच. मग त्या भीमाने त्याला जेलमध्ये टाकलं, कामरूपेश्वर राजाला. तरी तो तिथे कंटिन्युअसली शिवाची भक्ती करत होता. त्याने शिवलिंग तयार केलं. भीमाला राग आला आणि त्याने त्याची तलवार काढली ते शिवलिंग तोडायला. तेवढ्यात कोण प्रकट झाले? महादेव प्रकट झाले आणि त्याने भीमाचा वध केला. आणि म्हणून सगळे देव खाली आले आणि त्यांनी महादेवांना विनंती केली की तुम्ही इथेच शिवलिंग म्हणून राहा. अशी ही एक स्टोरी आहे भीमाशंकरची. सो आम्ही आता मुंबईला परत चाललो आहे आणि हा व्हिडिओ आम्ही आता एंड करणार आहोत. तो व्हिडिओ एंड करायच्या आधी आम्ही डिसाईड केलं की आम्ही तुम्हाला थोडी बजेट रिलेटेड काही इन्फॉर्मेशन देऊया. सो आमची ही जी टूर होती ती 1 नाईट 2 डेजसाठी होती. आम्ही मुंबईवरून भीमाशंकरला बाय रोड कारने आलो होतो. इथे हॉटेल जे होतं ते आम्ही ब्ल्यू मॉर्मॉन या हॉटेलमध्ये थांबलेलो. फूडही आम्ही इथेच घेतलेलं. हॉटेल आणि फूड दोन्हीही खूप छान आहे. आणि आम्ही आज मंडे असल्यामुळे रुद्राभिषेकसुद्धा केला. सो जनरली तुम्ही बघायला गेलं जर ट्रॅव्हल, फूड, अकॉमोडेशन याची कॉस्टिंग, आणि आम्ही 5 जण ट्रॅव्हल करत होतो, पर पर्सन आम्हाला जी आली ती 3000 to 3500 आली. आणि मंडे असल्यामुळे आम्ही रुद्राभिषेक केला तर ही कॉस्टिंग तुम्हाला 4000 पर पर्सन जाऊ शकते. तर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल या टूर रिलेटेड तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.